ठरलं तर मग या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो 2 घडामोडी अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे अनेक भूतकाळातली सत्य उलगडली। एक म्हणजे रमेशने कोर्टामध्ये असं काही सांगितलंय की ज्याच्यामुळे या अपघाताची केस तर पलटूनच गेलेली आहे, पण त्याचबरोबर आता अजून एक मोठं सत्य सुमनने सांगितलंय। ज्या दिवशी सुमनला किडनॅप करण्यात आलं आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं त्यावेळेला प्रिया तिकडे आली होती। हा क्लू सुमनच्या बोलण्यातून सायलीला सापडलाय। कसा सापडलाय, काय सापडलंय, सगळं पाहूया। इकडे सगळीकडे वाढदिवसाची तयारी चालू आहे आणि त्याच वेळेला चैतन्य तिकडे आलाय। चैतन्य आल्यावरती त्याला आता सगळेजण उशिरा का आलास असं विचारलं असता चैतन्य सांगतो, काय करू, निघालो तर होतो लवकर, पण उशीर कसा काय झाला काहीच कळायला मार्ग नाहीये असं चैतन्य म्हणायला लागतो। आणि त्यानंतर मग सगळेजण डेकोरेशन करायला लागतात आणि त्याच वेळेला चैतन्य म्हणतो, आपण तर सगळे डेकोरेशन करतोय, पण जे उत्सव मूर्ती आहेत त्यांचं काय चाललंय बघा, ते दोघं जण तिकडे बसून फक्त आणि फक्त बघतायत आपल्याकडे। असं म्हटल्यावरती सगळेजण अर्जुन सायलीकडे पाहतात। अर्जुन सायली आता खाली उतरलेले आहेत। सगळेच जण त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात आणि त्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचं आता स्वागत करतात आणि स्वागत झाल्यावरती त्यांचं आता औक्षण सुद्धा करायला घेतात। ज्या वेळेला त्यांचं औक्षण करायला घेतात आणि त्यावेळेला एक एक करत सगळेच जण त्यांना आता ओवाळायला लागतात। ज्या वेळेला त्यांना ओवाळत असतात आणि त्याच वेळेला रविराज म्हणायला लागतात, बरं हे सगळं तर ठीक आहे, पण अर्जुन सायली तुमच्या केसचं काय झालं, तुमच्या केसच्या बद्दलचं हे काय झालं। यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, काय रे कसली केस, काय बोलतोयस तू। त्यावरती तो म्हणतो, अरे या दोघांची केस नाही का चालू होती, या दोघांनी नाही का एकमेकाला चॅलेंज दिलं होतं, त्या केसचं काय झालं याच्याबद्दल मी आता त्यांना विचारतोय। असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, हो हो काय झालं, तुमचा काही निकाल लागला की नाही लागला अजून। यावरती मग अर्जुन सायली उठतात। तिथे आता एक छानपैकी तराजू ठेवलेला असतो वजन करण्यासाठी। तर एका पारड्यामध्ये अर्जुन आता घरातली भांडी ठेवता ठेवता कशा पद्धतीने सायली हे सगळं घर प्रेमाने, मायेने, आपुलकीने असं जपून ठेवते की जे बाकी कोणालाही कळणं शक्य नाहीये, हे आता एक एक गोष्टी सांगत जातो। तर सायली आता एक एक फाईल त्याच्यामध्ये ठेवते आणि ती सांगायला लागते की घरातली कामं जितकी अवघड आहेत त्यापेक्षा जास्त बाहेरची कामं सुद्धा अवघड आहेत, कारण आता ते सगळा बॅलन्स सांभाळून करायला लागतात। आणि त्यानंतर दोघं जण एकमेकांचं कौतुक करत एकमेकांचं पारडं कसं जड आहे हे सांगतात। आणि त्याच वेळेला अर्जुन सांगतो, मी पुन्हा कधीही घरातलं काम हलकं आहे आणि बाहेरचंच काम मोठं आहे हे बोलणार नाहीये, कारण जे घरातली एक स्त्री करते ते कुणीही करू शकत नाहीये, फक्त आणि फक्त ते एक स्त्रीच करू शकते। आणि सायली म्हणते, तसंच आहे, घराच्या बाहेर कर्तृत्व गाजतं आणि त्याचप्रमाणे घरातला पुरुष बाहेर जाऊन कर्तृत्व गाजवत असतं। त्यामुळे प्रत्येकाचं काम हे त्याच्या जागेवरती बरोबरच आहे, कुणीही कुणाच्या कामाचं हे करायचं नाहीये। असं म्हणत सगळेच जण आता खूप खुश झालेत। सायली अर्जुनला त्यांच्या चुका समजल्यात आणि दोघांनी एकमेकांचं आता कौतुक केलंय। फायनली ही केस मिटलेली आहे आणि कुणीही जिंकलेलं नाही आणि कुणीही हारलेलं नाहीये। त्यानंतर केक कटिंग केला जातो, एकमेकांना केक भरवला जातो आणि त्यानंतर फायनली अर्जुन आणि सायली यांच्यामधलं जे एक्सचेंज आहे ते एक्सचेंज तर संपलंय, त्यांचा वाढदिवस सुद्धा आता दणक्यात साजरा झालाय। बरं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे रोल एक्सचेंज झालेले आहेत आणि त्यानंतर मग आता सायली सगळ्यात पहिले उठून किचनमध्ये आली। तिला खूप दिवसाने किचनमध्ये बघून विमलला खूपच आनंद झालाय। सायली वहिनी, आज तुम्हाला किचनमध्ये बघून आता मला किती आनंद झालाय। सायली सांगते, मला सुद्धा इतक्या दिवसांनी हे काम करताना इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना। त्यावरती विमल म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला अर्जुन दादांच्या हातचं काही आवडत नव्हतं तर। सायली म्हणते, नाही हो तसं काही नाहीये, म्हणजे खरं बघायला गेलं तर म्हणजे कसं आहे, मी इतके दिवस किचनमध्ये नव्हते ना, त्यामुळे मला थोडंसं हे झालं। तोपर्यंत कल्पना आले, सायली काय करतेस। सायली म्हणते, सगळ्यांसाठी छानपैकी आता पोहे केलेले आहेत। तितक्यात अस्मिता आलेली आहे आणि अस्मिता म्हणते, अरे वा, कितीतरी दिवसांनी प्रॉपर नाश्ता खायला मिळणार आहे, तो पण सायलीच्या हातचा। नाहीतर ह्या अर्जुनने काय खायला घालायचं आणि आपण काय खायचो हे काही कळतच नव्हतं। कल्पना चिडते आणि अस्मिता, इतकी पण काही नावं ठेवायची खरंच गरज नाहीये। अर्जुन आता शिकतोय ना, हळूहळू शिकेल सगळं। तो सुद्धा हळूहळू शेवटी छान करायला लागला होता। असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, बरोबर आहे, कल्पना जे बोलते ते बरोबर आहे, पण आज कितीतरी दिवसांनी मी इतका टेस्टी नाश्ता करणार आहे। तितक्यात अर्जुन आला आणि काय डॅड, मी सुद्धा नाश्ता करत होतो ना,
मी सुद्धा तुम्हाला कितीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो ना, मग तरी सुद्धा तुम्ही मला बोलताय का? यावरती प्रताप म्हणतो, असू दे रे, घे नाश्ता करून घे. सायली त्याला पोहे देते आणि त्यावरती मग अस्मिता सांगायला लागते, काय रे तू सांग बरं, इतके टेस्टी पोहे तू कधी खाल्ले होतेस काय इतके दिवसात? यावरती तो म्हणतो, नाही ही गोष्ट तर खरीच आहे, पोहे तर एकदम टेस्टीच झालेले आहेत. असं म्हणत अर्जुन आता आपली चुकी कबूल करतो की आपण हे काम कधीच करू शकत नाही जे काम सायली करते. बरं तोपर्यंत तो ऑफिसला जायला निघालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिता सांगायला लागते, अर्जुन मस्तपैकी पोटभर पोहे खाऊन घे. यावरती अर्जुन म्हणतो, हो आज तर मी छानपैकी पोहे खाणार आहे. कल्पना म्हणते, खरंच जे मला जमलं नाही ना ते सायलीने अगदी अचूक करून दाखवलेलं आहे. म्हणजे मला नेहमी वाटायचं अश्विन आणि अर्जुन या दोघांनी माझ्या कामात थोडीफार मदत करावी, पण नाही, कधीच त्या दोघांनी माझ्या कामात मदत केली नाही. पण आज आज सायलीच्यामुळे त्यांना या घरकामाचं महत्त्व समजलेलं आहे. इकडे तोपर्यंत विचार करत आहे सचिन की सॅमच्या पर्समध्ये चाकू होता, ती कुठे गेली होती, काय गेली होती, हे सत्य खरं तर तिच्याकडून काढून घेतलं पाहिजे. आणि तो म्हणायला लागतो, सॅम आज तुला कुठे बाहेर जायचं नाहीये ना? यावरती ती म्हणते, नाही. त्यावरती तो म्हणतो, हो पण मग आपण कुठेतरी डिनरसाठी बाहेर जाऊया का? त्यावरती ती म्हणते, नको आज माझा काही मूड नाहीये. यावरती आता तो सांगायला लागतो, आज तुझा मूड चांगला आहे ना? यावरती ती म्हणते, का रे माझ्या मूडला घाबरतोस की काय? यावरती तो म्हणतो, बाई तसं काही नाहीये. ती सांगते, बाई घाबरायलाच पाहिजे, तू मला जरा घाबरूनच राहा बरं का? असं म्हणत तिने आता त्याला सणसणीत इशाराच दिलाय आणि तो थोडासा भांबावलाय की नक्की हिच्या डोक्यात तरी काय चाललंय. आणि तो आता तिला विचारायला लागले आहे. त्यावरती ती म्हणते, खरं सांगायचं तर आता मी तुला न घाबरवायलाच सांगत आहे, कारण मला घाबरून राहिलास ना त्याच्यातच तुझं भलं आहे. इकडे तोपर्यंत सचिन विचार करते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. सॅमच्या ह्याच्यामध्ये चाकू होता, त्याची मला चौकशी केलीच पाहिजे. इकडे तोपर्यंत अर्जुन आता ऑफिसला जायला निघालाय आणि सायली आलेली आहे. सायली म्हणते, अहो इतके दिवस मी ऑफिसला जात होते तर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या अपडेट्स द्यायचे आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, तुला काय वाटते, तू ऑफिसला जात होतीस म्हणून मला काहीच अपडेट नाही आहेत का? मला सगळ्या अपडेट आहेत, तू नको चिंता करू, सगळ्या अपडेट माझ्याकडे रेडी आहेत. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे का? यावरती तो म्हणतो, हो आणि मी खरं तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अर्जंटमध्ये आता आजची हिअरिंग घेतलेली आहे रमेशची, जेणेकरून रमेश आता जे काही आहे ते खरं खरं सगळं आपल्याला सांगू इच्छिते किंवा सांगू शकेल. असं म्हटल्यावर ती ताबडतोब सायली सांगायला लागते, मला तुम्ही सांगा, इतक्या घाईघाईत तुम्ही चाललेले आहात तर आता माझ्याकडून तिकडे काही चुकी तर झालेली नाहीये ना? यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, चुकी? हो म्हणजे झाले एक खरं तर चुकी. यावरती आता मला तुला एक काहीतरी सांगायचं आहे. सायली घाबरते, काय सांगायचंय काय तुम्हाला? यावरती तो म्हणतो, तुझ्या हातचे पोहे आता मी खूपच मिस करत होतो. दोघं जण हसायला लागतात, पण त्याच वेळेला सायलीच्या मनामध्ये विचार यायला लागतो की मी सुमन काकूंकडून सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न तर केला होता, पण अशी काही माहिती आहे राहिली असेल का की घाई गडबडीमध्ये त्या ट्रॉमामध्ये त्यांनी आता मला सांगायची ठेवली असेल किंवा आता त्यांच्याकडून मला सांगायची राहिली असेल. नाही नाही, काही झालं तरी सुद्धा मला आत्ता ताबडतोब तिकडे त्यांची जाऊन भेट घेतली पाहिजे आणि आता बघूया त्या काय म्हणतायत ते. असं म्हणत सायली आता इकडे लगेचच की सुमन काकूंची भेट घेण्यासाठी चाललेली आहे. ॲक्च्युली सुमन, रविराज आणि आता प्रतिभा हे अजूनही सुभेदारांच्याच घरामध्ये राहत आहेत. बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच सायली सुमनकडे येते. सुमन काकू तुमची तब्येत कशी आहे आता? असं ज्या वेळेला ती विचारते आणि त्याच वेळेला सुमन सांगायला लागते, हो सायली आता मी बरी आहे. आणि त्यावरती ती सांगते, तुम्ही नाश्ता वगैरे केलात का? यावरती प्रतिभा सांगायला लागते, अगं हल्ली हिचं खाणं इतकं कमी झालंय ना, फार काही खातच नाही. बरं सायली, बरं झालं तू आलीस ते. मला अस्मितेसाठी काहीतरी वस्तू द्यायची आहे. ती वस्तू जरा तू घेऊन जाशील का? यावरती सायली आता सांगायला लागते, हो. आणि ती एक पायातलं अँकलेट काढून देते. आणि त्यावरती मग आता सुमन म्हणायला लागते, बहिणी हे अँकलेट फक्त एकाच पायात घालायचं असतं का? यावरती ती म्हणते, हो हो एकाच पायात घालायचं, म्हणजे ना बाळाला कोणाची नजर लागत नाही. ज्या वेळेला हे अँकलेट इकडे आता सायली पाहते त्यावेळेला ती विचार करते की हे पायातलं, आणि त्यावेळेला सुमन पण विचार करायला लागते की त्या दिवशी मला जी मुलगी आली होती पकडायला तिच्या पायामध्ये हे असं अँकलेट होतं. आणि त्यानंतर सुमन म्हणते, सायली हे मी कुठेतरी पाहिलंय,
मी कुणाच्या तरी पायात पाहिलंय. यावरती सुमनला सायली सांगायला लागते की तुम्हीच आठवा बरं, हे कुणाच्या पायामध्ये होतं. यावरती सुमन आता आपल्या बुद्धीवरती जोर देते आणि त्यानंतर फायनली तिला आठवतं आणि ती सांगते, यांनी मला जेव्हा किडनॅप केलं होतं ना, त्यावेळेला एक मुलगी तिकडे आली होती मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी आणि त्या मुलीच्या पायामध्ये अंधुकसं हे मला दिसलं. त्याच वेळेला सायलीला आठवतं, हे तर अँकलेट मी पाहिलेलं आहे. ते म्हणजे इकडे प्रियाच्या पायामध्ये. प्रियाने हे अँकलेट नेहमीच घालते. म्हणजे म्हणजे प्रिया गेली होती का तिकडे? पण तिचा काय संबंध सुमनला किडनॅप मागे? नाही, नाही. हे सगळं काहीतरी गौडबंगाल आहे आणि तिच्या डोक्यामध्ये आता प्लॅन चाललाय आणि त्यानंतर ती सध्या काही ह्यांना बोलत नाहीये आणि ते अँकलेट घेऊन निघालेली आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सचिन म्हणतोय, "सॅम, काल तू मैत्रिणीकडे गेली होतीस ना? मग काल लवकरच आलीस रेस्टॉरंटमधून?" यावरती साक्षी काहीतरी उडवाउडवीची उत्तर देते आणि त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, नाही तसं नाही, पण तू जर का मैत्रिणीकडे गेली होतीस ना, तर तुझ्या पर्समध्ये चाकू काय करत होता?" असं म्हटल्यावरती ती सांगते, "अरे असं काय करतोयस? हल्ली वातावरण सेफ नाहीये ना. सगळं वातावरण कसं गढूळ झालेलं आहे तुला आता माहितीच आहे ना आणि त्याचमुळे मी आता सेफ्टी म्हणून ठेवला." यावरती तो म्हणतो, "अगं पनवेलमध्ये तुला आता हे सगळं करण्याची काय गरज पडलेली आहे? मला नाही वाटत की तुला आता पनवेलमध्ये हे सगळं करण्याची काही गरज आहे." यावरती ती सांगायला लागते, "असं नाही आणि खरं तर तो चाकू काही माझा नाहीये. तो चाकू माझ्या मैत्रिणीचा होता आणि मैत्रिणीने तो माझ्याकडे ठेवायला दिला होता. बस इतकंच काय ते." असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "ठीक आहे." त्यावरती त्याच्या डोक्यात विचार आलेला आहे, "नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे खरं तर ही आता अस्मिताला मारण्यासाठी गेली होती का? काय नक्की घडलंय?" तिला आता सगळं त्याला आठवायला लागतं आणि तो विचार करतो, की मी अस्मिताला कॉल करतो. अस्मिताला कॉल करून तिच्याशी बोलतो, जेणेकरून मला आता सगळं सत्य समजेल आणि म्हणून तो फोन उघडतो. त्याच्यामध्ये अस्मिताचे खूप सारे मिस कॉल बघून त्याला आता धक्का बसतो आणि तो विचार करायला लागतो, "अरे बापरे! अस्मिताने इतके कॉल केले होते, ते काही नाहीये. इतके कॉल का केले असतील आणि त्याचा मला सोक्षमोक्ष लावायला पाहिजे." असं म्हणत आता इकडे तो लगेचच अस्मिताला फोन करण्यासाठी निघतो. अस्मिताची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते. इकडे तोपर्यंत आता चैतन्य आलेला आहे आणि त्याच वेळेला चैतन्य अर्जुनला सांगतोय, "अरे तुला एक सांगू का? खरंच म्हणजे सायली वहिनी इथे होती ना, तर मला इतकं छान वाटायचं ना. म्हणजे खरं तर आता सायली वहिनीमुळे ह्या फर्मची भरभराट होणार आहे. मला असं वाटतं की मी आणि सायली वहिनी आम्ही दोघांनी मिळून आता जर का दुसरा फर्म काढली तर मला तर सायली वहिनी आता खूपच इथे असलेली म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं." तितक्यात सायली आले आणि त्यानंतर तिघं जण डिस्कस करायला लागलेत. यावरती सायली सांगायला लागते, "मी खास एका कामानिमित्त इकडे आलेली आहे." यावरती तो म्हणतो, "खास काम? कसलं काम?" त्यावरती सायली आता अँकलेट दाखवते. अँकलेट दाखवत सायली सांगायला लागते, "हे बघा, हे अँकलेट आहे ना, तर मला प्रतिमा त्या ज्यावेळेला हे अँकलेट देत होत्या ना अस्मिताताईसाठी, तेव्हा सुमन काकूंना एक महत्त्वाची गोष्ट आठवली." त्यावरती अर्जुन म्हणतो, "काय संबंध ह्याचा?" त्यावरती सायली आता घडलेली घटना सगळी सांगायला लागते आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते की सुमन काकूला ज्यावेळेला किडनॅप केलं तेव्हा असं अँकलेट घालून एक मुलगी आली होती आणि मी हे प्रियाच्या पायात नेहमीच बघितलंय. मग प्रिया ह्या सगळ्या किडनॅपिंगच्या मागे असेल का? यावरती अर्जुन म्हणतो, मिळालेल्या लीडवरून तर साधारण असंच वाटते, पण तरी सुद्धा आपल्याला सावधानतेने सगळं शोधून काढायलाच पाहिजे. काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये प्रिया आता इन्व्हॉल्व आहे हे सत्य आपण जर का शोधून काढलं तर पुढचा मार्ग सोपा होईल. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, "चल आज कोर्टामध्ये हिअरिंग आहे ना रमेशच्या बाबतीत." सायली सांगते, "मी पण तुमच्यासोबत येते." असं म्हणत तिघ जण रमेशच्या हिअरिंगला कोर्टात. माणुसकी म्हणून तरी सचिनने मला फोन करायला पाहिजे होता, असं विचार अस्मिता करते. मी त्याला इतक्या वेळा कॉल केले किंवा इतक्या वेळा मी त्याला हे केलं, पण असं का वागतोय सचिन? असं तिच्या डोक्यामध्ये आता विचार चाललाय आणि त्याच वेळेला सचिन इकडे तिला कॉल करतोय आणि त्यानंतर इकडे अस्मिता म्हणायला लागते, "सचिन, हॅलो." त्यावरती सचिन म्हणतो, "खरं सांगायचं तर आता काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना? आता काय झालं? तू म्हटली होतीस कोणत्यातरी मुलीने हल्ला केला." यावरती ती सांगते, "हो, खरं तर सायलीने तिला पकडायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला ती मुलगी पळून गेली होती." असं म्हटल्यावरती मग आता सचिनला डाऊट आलाय, की नाही, नाही, होता होईस्तोवर हे सगळं आता सॅमनीच केलेलं आहे आणि हे सगळं जर का सॅमने केलंय, तर सॅम ही खूपच डेंजर मुलगी आहे. ती कधी काय करू शकते
हे आपण सांगू शकत नाहीये असा डोक्यात विचार आलाय. अस्मिता सविस्तरपणे सगळी माहिती सांगते, कशा पद्धतीने ती मुलगी आली होती, उशीने माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकल्यावरती त्याला आता कन्फर्म झालंय की नाही, हे सगळं सगळं आता साक्षीनेच केलेलं आहे. आणि त्यानंतर तो जरा साक्षीपासून घाबरलाय. पण तोपर्यंत साक्षी सुद्धा हे सगळं ऐकतेय की सचिन अस्मिता सोबत बोलत आहे आणि त्यानंतर तिच्या डोक्यात पण प्लॅन चाललाय. तोपर्यंत महिपतची पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी अर्जुनने त्याला तिकडे बोलवलंय. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला एकत्र बघितल्यावरती तो म्हणतो, काय आज काय सत्यनारायणाची पूजा आहे का? जोडीने दोघं जण आलेले आहात. आणि वहिनी, अहो सांगा तुमच्या नवऱ्याला, ह्यांनी कितीही मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला ना, किंवा कितीही काही विचारण्याचा प्रयत्न केला, मी तर काही खरं बोलणार नाहीये, त्यामुळे थांबवा इथे सगळं. यावरती सायली सांगते, खरं सांग महिपत, तुझी मुलगी जी गेली ती त्यावेळेला लहान असणार आहे, तिचा या अपघाताशी काही संबंध नाहीये. पण म्हणजे तिला वाचवण्यासाठी तू हे सगळं करत नाहीस, मग कुणाला वाचवायला करतोयस? बोल, हे सगळं कुणाला वाचवायला करतोयस? पण महिपत चकार शब्द काही बोलायला तयार नाहीये. त्याला हे सगळेजण विचारतायत पण तो काही बोलत नाहीत. फायनली कोर्टाची डेट आलेली आहे आणि रमेशला हजर केलंय. रमेशला हजर केल्यावरती आता 22 वर्षापूर्वी जे काही घडलं त्यावेळेला तुम्ही ट्रक कुणाला दिला होता असं विचारल्यावरती रमेशने नागराजकडे बोट दाखवले आणि नागराजने आपल्याला ट्रक दिला होता हे कन्फर्म केलंय. आणि त्यानंतर नागराज पकडला गेलाय. नागराज सांगतो, तुम्ही काय माझ्या मागे हात धुवून लागलात का? एकेकाला सोडणार नाहीये असं म्हणत नागराज आता धमकी देतोय. त्यावरती सायली म्हणते, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे.